आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात मसाल्यांच्या डब्यात एक छोटासा पण सुगंधित खजिना असतो, वेलची. आपण तिला मसाल्यांची राणी असंही म्हणतो. पण खराच जेवणाची चव वाढवण्यापलीकडे तिची एक अशी शक्ती आहे जी आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहीत आहे. आज आपण वेलचीच्या त्याच न ऐकलेल्या शक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. आपण रोज चहामध्ये किंवा गोड पदार्थांमध्ये वेलची वापरतो, पण कधी विचार केलाय की या सुगंधित दाण्यांमध्ये चवीपलीकडे आरोग्याची कोणती रहस्य दडलेली असू शकतात? ही रहस्य आपल्या रोजच्या अनेक लहान मोठ्या त्रासांवरचा एक सोपा उपाय ठरू शकतात. मग चला उलगडूया ही रहस्य. वेलचीला मसाल्यांची राणी हे नाव का मिळालं असेल? फक्त तिच्या मनमोहक सुगंधामुळे नाही, तर तिच्यामध्ये असलेल्या मौल्यवान गुणधर्मांमुळे. चला पाहूया. खरं तर वेलची आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज सापडणारी गोष्ट आहे. पण आज आपण हेच पाहणार आहोत की ही सामान्य दिसणारी वेलची आरोग्याच्या दृष्टीने किती असामान्य फायदे देऊ शकते. असे फायदे ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. आपल्या संपूर्ण आरोग्याचा पाया असतो आपली पचनसंस्था. आणि इथेच वेलची तिची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावते, एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हणून. बघा, अनेकांना गॅस, अपचन किंवा ॲसिडिटीचा त्रास असतो, नाही का? तर वेलचीमध्ये असे काही खास घटक असतात जे आपल्या पोटातील पाचक रसांना म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम्सना सक्रिय करतात. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि या समस्यांपासून आराम मिळतो. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. आपण जेवण करतो त्यानंतर वेलची आपलं काम सुरू करते. ती पाचक एन्झाईम्सना सक्रिय करते आणि त्याचा परिणाम काय होतो? आपली पचनक्रिया एकदम सुरळीत होते. एका नॅचरल प्रक्रियेतून पोटाला आराम मिळतो. आणि फायदे इथेच थांबत नाहीत. वेलचीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे ती तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. इतकंच नाही तर ती शरीराची चयापचयक्रिया म्हणजे मेटाबॉलिझम वाढवते, ज्यामुळे फॅट बर्न होण्यासही मदत होऊ शकते. आता आपण वेलचीच्या दुसऱ्या महत्त्वाच्या भूमिकेकडे वळूया. ती म्हणजे आपल्या शरीरासाठी एका संरक्षक कवचाप्रमाणे काम करणं. हो, वेलची आपल्या शरीराला अनेक धोक्यांपासून वाचवते. वेलचीमध्ये सूक्ष्मजंतूंशी लढण्याची जबरदस्त ताकद आहे. तिचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आपल्याला संक्रमणांपासून वाचवतात. त्याचबरोबर तिच्यात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मही आहेत, ज्यामुळे शरीरातील सूज आणि जळजळ कमी होते. म्हणूनच तर सर्दी खोकल्यासारख्या त्रासांमध्येही तिच्यामुळे आराम मिळतो. ह्या सगळ्याच्या वर वेलचीमध्ये अजून एक पॉवरफुल गोष्ट आहे, ती म्हणजे अँटीऑक्सिडंट्स. वेलची अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे. पण हे अँटीऑक्सिडंट्स नक्की करतात तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शरीरात फ्री रॅडिकल्स नावाचे काही अस्थिर अणू असतात, जे आपल्या चांगल्या पेशींना नुकसान पोचवतात. वेलचीमधले अँटीऑक्सिडंट्स या धोकादायक फ्री रॅडिकल्सना निष्प्रभाव करतात आणि आपल्या पेशींचं संरक्षण करतात. म्हणजे हे एका अदृश्य कवचासारखं काम करतं. आता पाहूया वेलची आपल्या शरीराच्या आतलं संतुलन म्हणजे बॅलन्स राखण्यासाठी कशी मदत करते. हे संतुलन आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी तर वेलची दुहेरी फायदा देते. एकीकडे तिच्यातलं पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवतं आणि रक्तप्रवाह सुधारतं, तर दुसरीकडे ती कोलेस्ट्रॉलला संतुलित ठेवून हृदयाची कार्यक्षमता वाढवायलाही मदत करते. एवढंच नाही, वेलची आपल्या शरीरासाठी एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणूनही काम करते. म्हणजे काय, तर ती आपली किडनी स्वच्छ ठेवायला मदत करते आणि शरीरातले अनावश्यक आणि विषारी घटक बाहेर टाकायला मदत करते. आत्तापर्यंत आपण शारीरिक फायद्यांबद्दल बोललो, पण वेलची मानसिक आरोग्यावरही खूप चांगला परिणाम करते. तिचा सुगंध तो नैसर्गिक आरोमाथेरपीसारखा काम करतो. त्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते आणि मनाला एकदम शांत, रिलॅक्स्ड आणि ताजेतवानं वाटतं. तर मग आता लक्षात आले असेल की या छोट्याशा वेलचीमध्ये आरोग्याचे किती मोठे फायदे दडलेले आहेत. चला या सगळ्याचा एकदा पटकन आढावा घेऊया. पचन सुधारण्यापासून ते शरीराचं रक्षण करण्यापर्यंत, हृदयाला जपण्यापासून ते शरीरातली घाण बाहेर काढण्यापर्यंत आणि मानसिक शांततेपर्यंत वेलची प्रत्येक महत्त्वाच्या कामात मदत करते. ही यादीच तिच्या अष्टपैलू शक्तीचा पुरावा आहे. म्हणूनच वेलचीकडे फक्त एक सामान्य मसाला म्हणून पाहणं खरंच योग्य नाही. ती तर आपल्या आरोग्यासाठी एक मौल्यवान खजिना आहे, जो आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध असतो. तर मग पुढच्या वेळी जेव्हा चहामध्ये किंवा जेवणात वेलचीचा सुगंध दरवळेल, तेव्हा तिच्याकडे केवळ एक मसाला म्हणून पाहिलं जाईल की आरोग्याचा एक छोटासा खजिना म्हणून? हा विचार नक्की करा.